पुरी होती जागेदारी धर्म पिष्ट गेली सारी दैवी आली माझी नादारी आलो तुझ्या दरबारी रटा कसे रे जीवारी दिवसापासून आमचं चूल पेटलं नाही. गंगू खरा तो भाषे सारखी लढते गागते म्हणून शेर जिवारी घेण्यासाठी आपल्या दरबारात दादा हे काय बोलणं झालं तुमचं? अहो मागा पण हक्काने मागा, मला काय शर्मिंदा करतात? हा वाडा मागा तुमचा नाही का? पैसा तुमचा आहे, मुलगी तुमची आहे, मी भाऊ तुमचा आहे, मग याच्यात असं काही मागतात? मी तुम्हाला पाहिजे ते अन्न धान्य पैसे टक्के सगळे काही पुरवतो, पण घरी माझी मंद्रावती सुंदर पतीला भोजन गुजर जाऊन घेतो तिचा समाचार. एक 2 मिनिटं मला तुमची परवानगी द्या, मी जातो घरात, जरा बायकोचा विचार घेतो. तुम्हाला पाहिजे ते धान्य पैसे सोनं चांदी सर्व काही मिळेल. युवराज घरात जाणार, मंजुळावतीचा विचार घेणार, नंतर मला शेर जिवारी देणार. यदा कदाचित मंजुळावतीने हो सांगितलं तरी आणि नाही सांगितल्यावर तरी देणार. वाय यालाच म्हटलं गेलंय पाठ. जगात सर्व काही मिळेल, पाठ आणि पोट मिळणार नाही. माझा पाठी राखाय एका येलाचं वायका येत ना, जरूर माझी दया येणार. शेर जिवारी घेऊन येणार. तेवढी थांबा, मी लगेच गेलो आणि लगेच आलो. काही हरकत नाही, थांबतो थोडा वेळ. तुमच्या आई साहेबांना हजर करा. अरे तू मायनी मन मायनी त्यासनी मार. गॅस असतो तो. आई साहेब आम्ही मी ये मामाली लोकच आवरे बघणार तुम्ही आई साहेबांचा विजय असो. आई साहेब तुम्हाला नानाने बुलवलं. कसा बोलतो? नीट बोल, नीट बोल. नानाने तुम्हाला बुलवलं. तू तुला बोलता येत नाही का रे शिपाई? हा का आले तुम्ही? सरकार म्हणे तुमच्या आई साहेबांना मध्ये घालून आणा म्हणजे. कुठं? हा पुढे मागे तुम्ही मध्ये. चाल. हा पण ते तुम्हाला काही सांगायचं. काकू काय? तुमचे डेट आले डेट. अरे माझी जेट आले असेल. हा 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 माझ्या टाणाकडे काय पाहतो मग? अरे जाताना इथे घेऊन ये. त्यांच्यासाठी नवी नवी कपडे आणते, जेवणासाठी गरम गरम स्वयंपाक बनवते, त्यांना आंघोळीला बी पाणी ठेवते मी. तुम्ही करा त्याच्याबद्दल वाद नाही, मग पण ते का आले, कशासाठी आले आम्हाला इचरा. विचारा. हा विचारा. का आले? ते आले तुमच्या वाड्यात शेर ज्वारी मागण्याकरता. शेरी जिवारीची बात सांगतो मला. अरे जा, ट्रकाच्या ट्रका, पोत्याचे पोते रवानी कर त्यांच्या घरी. किती बी केले ना, माझं जेट आहे. अरे सगळं भेटणार, पण पाठ भेटणार नाही. याला सांगा मी पहिले. मग म्हणतो बोकड्या भेटी जाई पण पाठ भेटावनी. कशाची पाठ? कोणती पाठ सांगणार ते? भावाची पाठ रे. हा म्हणतो का बोकड्यान पाठ? नाही. तुम्ही त्यांना बट गोडाऊन का उघडी देतात मी तडे. पण मला एक विषय सांगा, ज्या टायमाला तुमची शिष्य वाटणी झाली, हा. सुतळेला थोडा कोणी कमी घेतला, नाही नाही कोणाने नाही. जास्त दिला, नाही. मग त्यांच्या पदरी नादारी का आली? अरे नादारी का आले असं? अरे त्यांना दान धर्म केला. कोण म्हणतं दान धर्म पुण्य केलेला माणूस भिकारी होतो. नानी उन्होंने क्या किया हमको मालूम. क्या किया? त्यांनी दारू प्यायली, सट्टा केली, रानरंडी केली, वाटेल ते विष्णाच्या हारी जाऊन त्यांच्या पदरी नादारी आली. हा? अशात तुम्ही जर त्यांना शेत ज्वारी दिली
तुमच्या घरातली नाती लक्ष्मी त्यांच्या घरात जाणार, त्यांच्या घरातली अवदसा तुमच्या घरात येणार. नानी तुमको ऐसा टीमा जाएगा, मेरा नाना जाएगा बकरने को, तुम जाएंगे पैकटे चुनने को, वो भुगलिया जमा करेगा, मैं भुगलिया से दूंगा. हमारा कुछ नहीं, हमारे अगर नौकरी छूट गई ना, मैं किसके भी फुटेल फाटेल डबडे सुधारूंगा. तुम देगा. अरे मग मी काय करायचं मला सांग ना. आयडिया सांगतो तुम्हाला. हा आता आमचा काका तुमचा नवरा, एकच झालं. हा एकच आहे. ते आता तुमच्याकडे येतील, हा. नाही तर तुम्हाला मी आता तिथे घेऊन जाणार आहे. बरोबर. तुम्ही नुसतं तण पण करा ना, तन फनच करीन ना. तण पण करा ना. हा. या कोपऱ्यात मडका त्या कोपऱ्यात फेकी देऊ ना, त्या बरोबर. कोपऱ्यात डबडा या कोपऱ्यात फेकी देऊ ना. बरोबर, बरोबर. हा बरेल तांब्या लिहावा, हा बरेल तांब्या. तुझ्या आहे ना बाबांना त्याला द्यायचं. जग माराली आपलं एवढं करेल वायबा जाई ना. आता पुढे चालला रे. जाऊ दे त्याले शिलबुद्ध दादा दादा जाय बेटा. पाणीचं जार घेऊन जाय थोडस, त्यांना ताण लागलं तिथं. असं काम करी करी काल ताण लागेल. घेऊन गेला ना भाऊ, पुढच्या पुढे घेऊन गेला. तांब्या लिहावा ना. हा आणि भरेल मातनी पेकी मारा ना. बरोबर. मातनी फुटली हा. जिबाग तिबाग पाणीच पाणी समजल्या वैकी तुम्ही तानात आणि बांधड करा काय लागत लगेच चित्र करा तरी. चाल. हा. पहिले राम ना, चित्रात चित्र होईल. हा, नाना त्या नानांचे केस धरून उचलून मारीन रे. बस बस नाना आपली मायवणी. हो आपली मायवणी. हा आम्ही माय. राणी माझी मंद्रावती का राणी. मी नाही तुमची राणी, तिकडे करा तुमची बुद्धी कानी. नाना तेलगीर गया हो. ओ मेरे को पाय वळवता येणार होता ना. छटाकोरी काय होई, हात पाव तरी पाहिजे. अगं मी तुला आनंदाची गोष्ट सांगायला आलो आणि छटाक ना 2-3च बजे आम्हाला. चाप. ए, मी काय म्हणतो, काय माझे वडील भाऊ म्हणजे तुझे जेठ जिवारी घेण्यासाठी आले, तर मी तुला 2 शब्द विचारण्यासाठी आलो आणि तू काय फेकाफेक करते. तुमचे भाऊ आले, त्यांना का कड्यावर घेऊन खांद्यावर घेऊन कुदत फिरून नाचत फिरून मी काय करायचं त्यांना, ते आले तर त्या बदल्या मी जेवण केलं नाही बाबा. दोन्ही कर चक्कर काय चक्कर येत आहे पहिल्या पासून तिथं. बरोबर. अरे बाबा फक्त भेंडीची भाजी आणली होती, ती थोडीशीच खाल्ली आता. हो. ए, मी माझ्या भावाला जिवारी देणार, मी नाही देणार, मी देणार, मी नाही देणार, मी देणार. मी नाही देणार. तुम्ही जर शेरजीवारी केली, मी माझ्या बहिणी निघून जाणार. काय वहिनी बोल. मायने नालायक तुझी नालायक नाही. काय ना भाऊ. पडणार होती ना आता. हा, भाऊ बाबा तुला आणला कशी केली भाऊ भाऊ माझ्याकडे लावास का. अरे भाषण नाही. हा? असं. असं. हे बरं, याच्या 17 भेटतील आपले. हा, तू 18 करले. ओय माझं सांगा ना. तुम्ही बोला. वडील लोक. अरे ती गेल्यावर मी 17 बायका करेन. हा, तू 18 नवरा करले. 18 बायका नाही. काय महाराजच्या जीवावर येऊन आलात? अहो हा जरा 15 निष्ठून गेलाय आमचा मला. असं आहे का? त्या हाताने मारता येत नाही मला. असं आहे का? हा तो खाऊन पाहिजे हाताने, या हाताने किती फरक पडतो. मी काय म्हणतो, हे हा शब्द मला लागू पडतो. एक आधी बाई असली, हा. ठीक आहे, नवरा रोज मारहाण करतो, हो. रोज त्रास देतो, दारू पिऊन येतो, हा. मग ती बाई काय म्हणते, काय म्हणते. जा ना. तो काय म्हणतो, मारतो मी आणि उलटो तो, ए जाय. ती बाई उकून म्हणते, हा. मी म्हणा माहेरले निंदी असू. जासू. तो काय म्हणतो, डायगा तू जाय, जाय. मी 17 बायका करसू. आणि मग मग ती बाई काय अशी म्हणते की मी 18 नवरे करून घे. ती बाई काय म्हणते, हा दा करील्या तुम्ही, तुमले 17 भेटतील, पण मनी सारखी संसार करणार भेटावं नाही असं असं म्हणतोस का. अशी ती म्हणते. त्या 17 नवरे करून घ्यायची ती म्हणते. ओय ओय भेंडी उद्या झाले नाही. होय. शेवट माझी पाठ आहे, माझा भाऊ आहे, माझा भाऊ माझं भूषण आहे. हा उद्या चालली मी, खरंच चालली मी. जाय ना, जाय ना. ओय शिपाई, मी तर चालली गेली नाही. इथं अंधारा पडून जाणार direct. कोण आलं. जसं त्या खोलीत अंधार आहे, तसं इथं अंधारा राहणार. तसं नाही होणार. का पण? आम्ही ह्या 5-5 शेऱ्या काढले, 1000 नंबर कुल आणसू, जिकडे तिकडे लाईट येसू. लाईट जर गई आमना पा मागे लगेच जनरेटर. हा जनरेटर. पैसा बोले सब कुछ चले. असं तिथं पैसा आहे ना, तिथं सर्व आहे. त्याच्या आईला फक्त पाहिजे नोट. नोट करती गोड. गोड बरोबर. हा, माणूस किती असला तो कामाचा नाही, पाहिजे फक्त पैसा. पैसा. आणि तो पैसा आमच्याकडे अफाट पैसा आहे. हं. आम्ही पैशाने अमेरिकेला जाऊन 15 पाय ऐकत घेऊन येऊ. हो बिलकुल. इकडे आणि तिकडे फरक आहे. हा. बाबांचं डोकं सटकून गेलं.
नाही बरोबर आहे ना, शिपाई पैसा बोलच. अरे मी जर गेली त्यांना सकाळी अंघोळ पाणी कोण देणार? काय झालं? अंग धुवायला पाणी कोण देणार गरम? नाही की बात असं बी मी 8 वाजता येतो का नाही, एवढं लवकर येणं पडी, हा 7 वाजता येऊन 12 वाजता येणं पडी. हा? 12 बारा बरोबर आहे, तो कुत्रा उड्या मारतील मग. सकाळी 7 ला हा 7 ला येणार. मी काय करणार, आल्यावर बघूनावर चुला ठेवून देणार. बघूनावर चुला तुला नाही, तुला बघ हा चुल्यावर बघून ठेवून देणार, खालून डाळ लावून देणार, उकळतं पाणी करून घेणार आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून देणार. हा मी पांढरी कोंबडी आहे. मी पांढरी कोंबडी आहे. थंड गरम करणार, झाली आंघोळ, बाकी तू राहूच नको, चालणी जाय. आमच्याकडे कुठली कमी नाही. हा. आम्ही पांढरी कोंबडी आम्ही पांढरी कोंबडी मध्ये जीव घालत नाही. नाही तुम्ही पांढरी कोंबडी खातात ना, हा. म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतो. हा. कुणाला भागीदारी येते, कुणाला बाईची येते, हो. आम्हाला कुठेही आजार येत नाही, नाही. नाही. तुम्ही पांढरी कोंबडी खाणं बंद करा, तुम्हाला कुठेही आजार येणार नाही. तुझ्या खाऊन खाऊन दातात विकून गेले, आम्हाला ज्ञान नका देऊ. हो ते तुम्ही काही समजा. तो टाइम आला बघ. काम तुमच्या दातात विकून गेले, तो तुझ्या काळ खाऊन वेगळा ज्ञान होता. नका देऊ. तो काळ वेगळा होता. तू तू जाय. हिरे फेकरे खाले ती मायाने नाचेल नाही. मी जर चालली गेली ना, हा. हा. सांगा ते आणून भेटा तुम्ही. धुवून टाकणार हा. आहे. गरम गरम स्वयंपाक कोण देणार मग? अहो, काय करणार एवढं मोठं पैसे काय अरे करणार? ओ, टकले शिपाई, सांग ना आता. मी काय काम नाही, आचारी अंमळनेर तालुका मा आचारी म्हणतस मला. आचारी आजारी? हा आजारी 2-4 सुया घालते माझे. आचारी 500 रुपये कडून देतो. हा 500 लोक पाठवले द्या हो. काही लावायचं चाल चालू स्वयंपाक, कोणता? पुढे पोया लाटच ना मागे बेसन घेत. पुन्हा बेसन लाकेला होती तिकडे. हा खावायचे आमना रांधले सोडून. काजू बनवू, पनीर मसाला बनवू आम्ही. असं. हो वांग्याची भाजी बनवू, मेथीची भाजी बनवू, गिलके बनवू. हो. पण आम्ही पातळी कोंबडी खाणार नाही. तू जा. तू राहू नको, चालले. तुम्ही बाजरी म्हणजे अरे मी रात्री मी काही जाते काय रे. चालू दिन संध्याकाळी पलंगाची कोण टाकून देणार? अरे आहे ना माझा शिपाई. नाही गोष्ट बोलते, नजीक नजीक राहिली पण एवढं चांगल्याला पडत करा. हो चांगल्याला. नाही तांडील काय विषय नाही, पण बघतात नजीक नजीक. अरे पिस्ताने टाकायची गोड आहे बाबा. हा, अरे जरा शिस्तीमेट कारोबार आहे. आपला मागे बैठकी रूम पलंगी बरोबर मी तिथे जाणार, गादीला लात मारणार, शिदी सट करून देणार, लगेच बाजूला गोंटे टाकून देणार, गोंट्यावर बाबा झोपून राहणार, गादीवर मी झोपून राहणार. नाही अरे माझ्याकडे पैसा हा. आहे. आम्ही शिस्तीमेट कारोबार ठेवू. आणि- लात मारला म्हणजे पलंग, लात मारली म्हणजे गादी. हा. पापडी कोंबडी खाणार नाही. तू चालली जा. तू राहू नको, चालली जाय. अरे मी रात्री मी चाली जाते रे. पलंगाची सुद्धा टाकून द्यायची. अरे टाकून घे. अरे मग त्यांना जर माझी आठवण आली, त्यांच्याजवळ मग झोपणार कोण? आहे ना माझा शिपाई. जप माराल शिपाई. हो बापरे, तुम्ही का म्हणे आडपोर म्हणजे कोणाला मागे. अरे हो सगळे माणूस पण पाप होत का रे? नाही नाही बोल सांगे राहत. मी तुला सांगतो. काय पहिले तमासानी गाडी गाव मागून हो. पहिले आते नाही. पहिले तमासानी गाडी गाव मागून म्हणजे कोतवाल राहे हो. किंवा शिपाई राहे, हो. तो एकदम तमासावाल्याची सोय करेल. हो. त्यांना पण फट खोलीने हाफिसची चाबी, हो. हा हे मन मोकळं, पंखा बिंखा लायसन. एकच खोली, त्या एकच खोलीमध्ये 40 माणसं. हो. 40 माणसं, एकच झोऱ्या, एकच खोली, एकाच झोऱ्यावरती 40 लोक आपण झोपतो ना. पण झोपा रीत रास ना. नाही नाही, कोणी कधी तगडी टाकस, कोणी कधी नाही बरोबर. तुझं तोंड तिकडे, हा माझं तोंड इकडे. म्हणजे डायनामाला समजा पण का. डायनामाला दिसू झोपून गेलो म्हणून. पण तोंड फिरा भाषाने बरं. अरे तुला 5 आहे का? नाही नाही. आम्ही तोंड फिरा अरे भाषाने, बिलकुल नाही. आम्ही झोपून राहू. झोपशील हा का? बाकी तोंड फिरा भाषाने. पण आता लोक मारी येतो नाही. दुपार टाइमले. हम्म. हा. आम्ही आम्ही झोपून मी राहू. त्याच्यासाठी काही करेल. हा झोपून राहू. तुम्ही जा जपा तुम्ही बी. चालू करू आम्ही. आता तुम्ही जा हो. माझा शिपाई, त्याला कपडे माझ्या वाड्यातले, त्याला जेवण माझ्या वाड्यातले, त्याला मी त्याला सगळं काही खाऊ घालतो, पण त्याला पातळी कोंबडी खाऊ घालत नाही. नाही बिलकुल
तो झोपून घेईल पण तू जाय आणि पातळी कोंबडी खा झाली. अरे मी रात्री मी चालली जाते शिपाई पण रातचे 12 वाजले 12:01चा टाइम तर झाला त्यांना माझी आठवण आली तर अय, नको रे, हो. ते कापली तर अरे, इतकं झालं. अरे, दोन मिनिटं. हे का, दोन मिनिटं. रिकामानी. तो काकूला बोलवून. चालली मी चालली हो बाबा. कोण बोलव? बाबा उठा खुर्चीवर उठाना ना हो. नाही आता उठत नाही त्यांना. आपला खुर्चीवर तू तर उठावं. हा खुर्चीवर तू ना तू उठावं. काम नाही करणं पहिले बघूया. मारायची बोलल्या अरे, जा. काकू नवरा बायकोची भांगड काय भांगड हो ना बापरे हौशी काकून चाललं बी आलं काय कोई हसीना जब कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है स्टेशन से गाड़ी जब छूट जाती है तो और भी हसीन हो जाती है कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है हाथों में चाबुक होठों में गालियां हाथों में चाबुक होठों में गालियां बड़ी मजेदार गोरिये ये तेरा रंग रूप में कोई टांग वाली जब रूठ जाती है तो कोई टांग वाली जब रूठ जाती है तो एक दो तीन हो जाती है कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है परसार येऊन सकाळी बोटवाला बाई होतो असं आहे का? हा म्हणून तर ते खुशी आहे. ऐ, उठ. तो का नाही म्हणतो मी अहो मग मला तुम्ही असं विचारा मी काय नाही म्हणते. हा बस काल बस म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्याने दान धर्म केलं पुण्याचं काम केलं बा अरे तेच केलं भाऊनी त्यांना काय पुण्याचं काम नाही केलं दान धर्म नाही केलं त्यांना काय केलं माहिती का तुम्हाला सत्ता खेळला पत्ता खेळला रान रंडी त्यांना केली सगळी इस्टेट सगळीच बरबाद करून टाकली आणि आपल्या वाड्यामध्ये आला जिवारी मागण्यासाठी आपली लक्ष्मी त्यांच्या घरात जाणार आणि त्यांच्या अवदस आपल्या घरात येणार मोठे मोठे दिवस आहे दिवाळीचा सण आहे किंवा पैशांच्या पुढे काही चालत नाही नाही देत आहे बरोबर आहे दिसायला सर्प हा सरळ असतो पण त्याची चाल ही वाकडी तिकडी असते मोर दिसायला किती सुंदर आणि किती छान असतो पण त्याचे पाय बघा किती ओबड दोबड असतात फुल कमळचं फुल बघा किती दिसायला सुंदर असतं पण त्याला तोडण्यासाठी जा माणसाच्या हातात काठी भरतात त्या जातीचा हा आहे याने